गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ पूर्व येथील एका नामांकित मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 1,90,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे व्यापारी वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। राजेश श्रीचंद बिजलानी वय 44 वर्ष राहणार उल्हासनगर यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे एसके टेलिकॉम नावाचे मोबाईल सर्व्हिस सेंटर लक्ष्मीसागर अपार्टमेंट, स्वामी समर्थ चौक, शिवमंदिर रोड, अंबरनाथ पूर्व इथे आहे। या दुकानात MI, मोटोरोला आणि रिअलमी कंपनीचे अधिकृत सर्व्हिसिंगचं काम केलं जातं। दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेल्यानंतर पहाटे सुमारास दुकानाच्या सोसायटीतील वॉचमनने दुकानाचं शटर उघडं असल्याची माहिती दिली। त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता 2 अज्ञात इसम शटर उचकावून दुकानात प्रवेश करताना दिसून आले। राजेश बिजलानी व त्यांचे भागीदार सुनील निमलानी तात्काळ दुकानात पोहोचले असता दुकानाचं शटर लोखंडी साहित्याच्या सहाय्यानं तोडण्यात आल्याचं निदर्शनास आलं। दुकानातील पाहणी दरम्यान 2 नवीन मोबाईल फोन आणि 5 दिवसांची रोख रक्कम चोरीस गेल्याचं समोर आलंय। चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये 20,000 रुपये किमतीचा मोटो G96 मोबाईल, 30,000 रुपये किमतीचा मोटो H70 फ्युजन मोबाईल तसेच 1,40,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1,90,000 रुपयांचा मुद्देमाल आहे। या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।